सर्वांचं झन कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी पाहणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती 2 ची कसोटी, त्यानंतर पाहिली 5 ची कसोटी आणि त्यानंतर पाहिली आपण 10 ची कसोटी। एकदा 2 ची कसोटी काय असते ते सांगतो तुम्हाला। 2 ची, 5 ची आणि 10 ची। 2 ची कसोटी आपण अशी सांगितली होती, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, आपण असं म्हणलो होतो। त्यानंतर आपण पाहिली 5 ची कसोटी। 5 ची कसोटी सांगितली आपण संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। त्यानंतर पाहिली होती आपण 10 ची कसोटी। काय सांगितली 10 ची कसोटी? संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो। एकदा परत पाहू। 2 ची कसोटी सांगितली होती मी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। 2 ची कसोटी। नंतर पाहिली आपण 5 ची कसोटी। काय सांगितली होती 5 ची कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो। नंतर पाहिली होती आपण 10 ची कसोटी। संख्येच्या एकक स्थानी किती असला पाहिजे अंक? 0, तेव्हा त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो। ठीक आहे। आज आपण पाहू आज आपण पाहू 3 ची आणि 9 ची कसोटी। बघा 3 ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। 3 ची कसोटी काय सांगितली आपण? संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। म्हणजे पहा नेमकं कसं, मी एक संख्या घेतली काहीतरी समजा 4509 ही संख्या घेतली आणि इथे जर आपल्याला 3 ची कसोटी लावून पाहायची असेल तर काय करायचं? मग काय म्हणते? संख्येतील अंकाच्या बेरजेला, मग ही आहे संख्या, या संख्येतील अंक कोण कोण आहेत आधी ते पाहू। ही संख्या आहे, या संख्येतील अंक आहे बघा 4, दुसरा अंक आहे 5, तिसरा अंक आहे 0 आणि नंतर किती आहे 9। संख्येतील म्हणजे ही झाली संख्या, या संख्येतील अंक 4, 5, 0 आणि 9 अंक आणि त्या अंकाच्या बेरजेला मग 4 अधिक 5 अधिक 0 अधिक 9 संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला म्हणजे पहा 4 आणि 5 9, 9 अधिक 0 9, 9 आणि 9 18 म्हणजे ही जी बेरीज आली 18, या बेरजेला जर 3 ने भाग गेला, हिला भाग देऊ आपण 3 ने, 3 सख 18, 18 दून 18 गेले 0 आणि बाकी 0 उरते म्हणजे भाग कसा जातो? पूर्ण भाग जातो। मग जर भाग पूर्ण गेला, या बेरजेला जर पूर्ण भाग जात असेल तर आपण असं म्हणू शकतो की या पूर्ण संख्येला सुद्धा कितना भाग जाणार आहे? 3 ने भाग जाणार आहे। आणि आपण जर हिला भाग देऊन पाहिलं भाग पूर्ण जाणार आहे। पहा कसं 4509 डिवाइडेड बाय 3। चला 3 1 3, 4 3 गेले, किती राहिला? 1, वरून खाली घेतले 5, मग 3 5 15, 15 तून 15 गेला, खाली किती राहिला? 0, वरून घेतला 0, वरून अंक खाली घेतला की आपण भाग देतो। 3 0 0, बाकी किती राहिली? 0, वरून खाली किती घेतले आता? 9, 3 त्रिक 9
आणि 9 गेले 0 राहिलं. म्हणजे आपण सांगितलं किंवा जर बाकी 0 असेल तर भाग कसा जातो पूर्ण. म्हणजे काय करायचं, आपल्याला सांगितलेलं आहे 3 ची कसोटी काय तर संख्येतील अंकाच्या बेरजेला, संख्येतील अंकाच्या बेरजेला. मग ही संख्या दिलेली आहे आपल्याला, संख्या दिलेली आहे आणि या बेरजेला म्हणजे 4 अधिक 5 9, 9 अधिक 0 9, 9 9 18. या 18 ला जर 3 ने भाग केला तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की या पूर्ण संख्येला 3 ने पूर्ण भाग जाणार आहे. ठीक आहे. तसंच आपण अजून एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, 5810. मग करा 3 ची कसोटी लावून बघू. काय संख्येतील अंकाच्या बेरजेला. मग संख्येतले अंक कोण आहेत? 5 8 1 आणि 0. अंकाची बेरीज 8 आणि 5 13, 13 आणि 14. याची बेरीज किती येते आपली? 14. याची बेरीज येते 14. चला पहा, 8 आणि 5 13, 13 आणि 14, 14 आणि 0 14. आता या 14ला जर मी 3 ने भाग दिला, 14ला जर मी 3 ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर 3 चूक 12, 3 चूक 12. बाकी किती उरली? 2. इथं भाग पूर्ण गेला का? नाही. म्हणजे जर या 14ला भाग जात नसेल तर याला सुद्धा भाग जाणार नाही. म्हणजे हे जे आहे 5810 याला सुद्धा भाग जाणार नाही. आपण एकदा 5810 ला भाग देऊन बघू. भागीला किती? 3. 3 1 3, 5तून 3 गेले 2 राहिले. वरून किती घेतले? 8. 3 9 27. खाली किती आला? 1. वरून घेतला 1. 3 त्रिक 9. 11तून 9 गेले 2. वरून घेतला 0. 3 सख 18. किती राहिले खाली? 2. म्हणजे इथं भाग पूर्ण गेला नाही. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की जर संख्येतील अंकाच्या बेरजेला जर पूर्ण भाग गेला नाही तर त्या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जात नाही. ठीक आहे. तसेच आपण पाहू आता 9 ची कसोटी. सेम आहे, सेम. संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग केला, संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग केला याचा अर्थ त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे पहा, एक उदाहरण घेऊ. समजा 10863. समजा तुम्हाला म्हटलं या 10863 ला 9 ने भाग जातो का, तर भाग देऊन नाही पाहायचा. तिथं आपण डायरेक्ट 9 ची कसोटी लावणार. काय सांगते 9 ची कसोटी? संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग गेला तर, किंवा संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पटीत असेल तर, 9च्या पटीत म्हणा किंवा 9 ने भाग गेला असं म्हणा. गेला 9 ने भाग देऊन पाहू किंवा आधी कसोटी लावून पाहू. संख्येतील अंकाची बेरीज ही झाली संख्या किती आहे? 10863. संख्येतील अंक कोण आहेत पहा? 1 0 8 6 3. संख्येतील अंकाची बेरीज घ्यायची, बेरीज अंकाची बेरीज घ्या. 1 अधिक 0 1, 1 आणि 8 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 15 आणि 3 18. या 18ला जर 9 ने पूर्ण भाग गेला तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की या 10863 ला सुद्धा पूर्ण भाग जाणार. मग पहा 18ला पूर्ण भाग जातो का? 18 भागीला 9, 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 18 2 18 गेले 0. म्हणजे या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर या संख्येला सुद्धा 9 ने भाग जाणार. ठीक आहे. म्हणजे इथं बेरजेला पूर्ण भाग गेला, बाकी 0 उरले, म्हणजे भाग पूर्ण गेला. म्हणजेच 10863 ला सुद्धा भाग जाणार. एकदा देऊन बघू. 10863 भागीला 9. चला 9 1 9. 10 तून 9 गेले, किती राहिला? 1. वरून खाली घेतले 8. 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 18 तून 18 गेले 0. ठीक आहे. वरून खाली घेतले 6. मग 9 0 0. खाली किती राहिले? 6. वरून किती घेतले? 3. 9 7 63. 9 7 63. 63 वरून 63 गेले
ची. परत भाग पाहिला 9 1 9, 10 तून 9 गेले किती उरला 1, वरून घेतले हे 8 खाली, 9 2 18, 18 तून 18 गेले 0, वरून घेतले हे 6, मग 9 0 0, 6 तून 0 गेले 6, वरून घेतले खाली 3, संख्या तयार झाली 63, 9 7 63, 1207 भाग गेला आणि बाकी किती उरले तर 0. आपण सांगू शकतो की जर या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा किती भाग जातो 9. बरं, या संख्येला 3 ने भाग जातो का? तर 3 ची कसोटी लावणार आपण. संख्येतील अंकाची बेरीज, संख्येतील अंकाची बेरीज केली 1 + 0 + 8 + 6 + 3, बेरीज झाली 18. या 18 ला 3 ने भाग जातो का? हो. मग 18 जर 3 ने भाग जात असेल तर निश्चितपणे या संख्येला 3 ने सुद्धा भाग जाणार. ठीक आहे. आपण पाहिलेलं आहे बघा की 2 ची कसोटी पाहिली, त्यानंतर आपण 5 ची पाहिली, त्यानंतर आपण 10 ची पाहिली, नंतर 3 ची पाहिली आणि 9 ची पाहिली. इथं सर्व कसोट्या आपण पाहू. बघा, कसोट्या शिकायच्या कशासाठी तर आपण पुढे जाऊन संक्षिप्त रूप नावाचा एक प्रकार असतो. ठीक आहे. म्हणजे तिथल्या तिथंच काटछाट करणं, ती काटछाट आपल्याला सोपी जावी यासाठी आपण त्या कसोट्या शिकत आहे. ठीक आहे. चला, एक मी नंबर घेतो काहीतरी. ठीक आहे. चला, हा जो नंबर घेतला मी याला आपण एक एक कसोटी लावून बघूया. सुरुवातीला लावू 2 ची कसोटी. 2 ची कसोटी काय सांगते? 2 ची कसोटी, 2 ची कसोटी हे सांगते आपल्याला की बाजी काही संख्या दिलेली आहे. संख्येतील अंकाच्या एकक स्थानी, संख्येतील अंकाच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा अंक येत असेल, यापैकी जर एखादा अंक येत असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. या संख्येच्या एकक स्थानी 2 आला बघा, 2. या संख्येच्या एकक स्थानी कोण आलेला आहे? 2. म्हणजे आपण सांगू शकतो की या संख्येला 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. बरं, आता नंतर आपण शिकलो 5 ची कसोटी. 5 ची संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा किती पाहिजे? 5. या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 आहे का? नाही. एकक स्थानी कोण आहे? 2. 2 याच्यात नाहीये, म्हणजे आपण म्हणतो की इथं 5 न भाग जाणार नाही, 5 न भाग जाणार नाही. ठीक आहे. तसंच किती पाहिजे आपल्याला? 10 ची. 10 ची कसोटी एकक स्थानी कोण पाहिजे? 0. मग एकक स्थानी जर 0 पाहिजे असेल इथं 0 आहे का? नाही. इकडं नाही, इकडं काय आलं याच्याशी काही घेणं देणार नाही. एकक स्थानी 0 आहे का? नाही. 0 नसेल तर इथं 10 न सुद्धा भाग जाणार नाही. मग आता पाहू आपण 3 ची कसोटी. 3 ची कसोटी, 3 ची कसोटी काय सांगते? संख्येतील अंकाची बेरीज, संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. मग करा बेरीज. 6 + 2, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 0 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12. मग 12ला 3 न भाग जातो, 3 चोक 12, बाकी 0. मग भाग जर जात असेल तर आपण असं म्हणतोय की या संख्येला सुद्धा किती भाग जातो? 3 न पूर्ण भाग जातो, 3 न भाग जातो. त्यानंतर पहा 9 ची कसोटी. 9 ची कसोटी काय म्हणते? संख्येतील अंकाची बेरीज, आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग केला तर त्या संख्येला किती भाग जातो? 9. मग ही जी बेरीज केली तर बेरीज किती आली आपली? 12. 12ला 9 न भाग जातो का? नाही जाणार. 9 1 9, बाकी किती उरले? 3. बाकी जर 3 उरत असेल तर 9 न भाग जाणार नाही, 9 न भाग जाणार नाही. लक्षात? अशा तुम्हाला खूप साऱ्या संख्या भेटतील की ज्या संख्येला 2 न पण जातो, 5 न पण जातो, 10 न जातो, 3 न जातो आणि 9 न सुद्धा भाग जातो. ठीक आहे. तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका संख्येला जास्त संख्येला भाग जाऊ शकतो. असा अर्थ नाही की 5 न गेला म्हणजे 10 न जाणार नाही, किंवा 10 न गेला म्हणजे 3 न जाणार नाही. ठीक आहे. अशा संख्या तुम्हाला भेटू शकतात. ठीक आहे. आपण पाहिलेली आहे 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, नंतर पाहिली 10 ची कसोटी, 3 ची आणि 9 ची.